मंडल कमिशनच्या माध्यमातून संघर्ष करून देशात ओबीसी आरक्षण मिळाले। निवडणुका येतील आणि जातील, क्षणिक फायद्यासाठी ओबीसींचा प्राण घेऊ नका असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे येथे केले। ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत ते पुण्यात आले होते। मंत्री गिरीश महाजन, भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे तसेच गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, समीर भुजबळ यांच्या शिष्टमंडळाने ससाणे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत राज्य शासनाचं पत्र दिले। त्यानंतर ससाणे यांनी उपोषण मागे घेतले। दरम्यान आरक्षणाच्या प्रश्नातून शासनाला मार्ग काढू देण्यासाठी आंदोलन स्थगित केलंय। अन्याय होत असल्याचं निदर्शनास येताच पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भुजबळांनी दिलाय। बरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, आमदार गोपीचंदराव पडळकर, प्रकाश शेंडगेजी, माजी खासदार समीर भुजबळ, शब्बीर भाई पण आमच्या बरोबर आहेत, कुठे दिसत नाही, शब्बीर भाई अंसारी आहेत, आणि आमचे सर्व सहकारी आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं तर 10 दिवस झाले। शेवटी आता ही सगळी मंडळी जी आहेत ही मैदानात लढणारी आहेत, कोण कोर्ट कचेरीत लढणारी आहेत, ही अशी सगळी मंडळी जी आहेत ही अशा रीतीनं उपोषणाला बसली आणि त्याच्यानंतर 9 दिवस 10 दिवस झाले सतत त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत। तर शेवटी तब्येत असते आणि मग ती हळूहळू बिघडत जाते आणि मग अचानक काहीतरी नवीन काहीतरी प्रकरण होतं की जे तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही। हे आपले सगळे वाघ आहेत, हे आपल्याला लढाईसाठी पाहिजे। ही लढाई संपलेली नाही, ही लढाई फार अजून लांब जायची आहे। इथेच काही हे संपत नाही, संपणार सुद्धा नाही, सोपी लढाई नाही आहे।